थोर कवी आणि तत्त्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली लिहिलेल्या वंदे मातरम या भारतमातेच्या राष्ट्रगीताला येत्या 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने वंदे मातरम गीताच्या सार्थ शताब्दी महोत्सवाचा लोगो डिझाईन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. वंदे मातरम हे गीत देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असून आजही वंदे मातरम ऐकताना भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते. या महान साहित्य कृतीला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने सार्थ शताब्दी महोत्सवाच्या अंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. या महोत्सवाचा लोगो जनतेतून तयार व्हावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. वंदे मातरम गीताला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून देशप्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य या गीतात आहे. भारत मातेच्या या राष्ट्रगीताचा गौरव जनतेच्या उत्स्फूर्त सहभागामध्ये झाला पाहिजे. त्यामुळे आपले मित्र, परिवार, संघटना, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसेच सामाजिक माध्यमांवर या ऐतिहासिक सोहळ्याचा व्यापक रूप देण्याचा प्रयत्न असून या सार्थ शताब्दी महोत्सव स्पर्धेत सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. यात भाग घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. तसेच विशिष्ट QR कोड स्कॅन करावे लागणार असून स्पर्धेची अंतिम तारीख 10 सप्टेंबर ही आहे. राज्यातील कौशल्य विद्यापीठ, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. राज्यातील प्रत्येक तालुक्यात 5000हून अधिक देशप्रेमींसोबत सार्थ शताब्दी महोत्सव साजरा होणार असून त्याची रूपरेषा लवकरच जाहीर करण्यात येईल. या संदर्भात 6 शासकीय आणि 7 अशासकीय सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश करण्यात आल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.